आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावरती मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक आनंदाची बातमी आहे। ज्या मिसिंग लिंकची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत, तो मिसिंग लिंक आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि यामुळे मुंबई ते पुणे प्रवास आता फक्त सुखद वेगवानच नाही तर अगदी सुपरफास्ट होणार आहे। या 13.3 किलोमीटर स्ट्रेचमुळे मुंबई पुण्यातलं अंतर हे 6 किलोमीटरने कमी होणार आहे। इतकंच नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोणावळा खंडाळा घाटातून आपल्याला प्रवास करायला लागायचा आणि तिथे वाहतूक कोंडीमुळे तासनतास रखडावं लागायचं, आज तो प्रवास फक्त 25 ते 30 मिनिटात कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे आपण मुंबई पुणे प्रवास आणखीन सुपरफास्ट करणार आहोत। कसा ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। चला। तर हा मिसिंग लिंक जो आहे हा फक्त मुंबई आणि पुण्यासाठी गेम चेंजर नाही तर महाराष्ट्रासाठी आणि अख्ख्या देशासाठी गेम चेंजर ठरणार आहे। कारण फक्त 25 ते 30 मिनिटं आपण या प्रवासात या मिसिंग लिंकमुळे वाचवत नाही आहोत, तर खऱ्या अर्थानं असा दावा केला जातोय की महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। कारण हा वेळ जो वाचणार आहे त्याच्यामुळे जवळपास 1 करोडचं फ्युएल या रस्त्यावरती जे खर्च केलं जातं ते सुद्धा वाचणार आहे। पेट्रोल डिझेल जे आहे ते वाचणार आहे आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट ला सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। आता बघायचं हे आहे की ज्या प्रकल्पाला, ज्या मिसिंग लिंकला पूर्ण व्हायला जवळपास 24 वर्ष लागली, आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू होणार आहे आणि ते एकदा सुरू झाल्यानंतर मुंबई पुण्यातून ह्या प्रकल्पावरती भार आणखीन वाढणार आहे, व्हेहिक्युलर लोड आणखीन वाढणार आहे। त्यामुळे अर्थात आता जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं रुंदीकरण केलं जाते, त्याला 6 पासून 10 लेन केलं जाते। या सगळ्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार आणखीन किती वेळ घेईल आणि त्याच्यावरती आणखीन किती खर्च होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। हा प्रकल्प खऱ्या अर्थाने एक इंजिनिअरिंग मार्वल म्हणजेच अभियांत्रिकी चमत्कार समजला जातो। कारण या प्रोजेक्टमध्ये 2 ट्विन टनेल्स आहेत, ज्यापैकी एक 8.9 किलोमीटर लांबीचा आहे आणि हा एशियातला सगळ्यात लांब आणि विश्वातला सगळ्यात वाईडेस्ट असा टनेल मानला जातो। इतकंच नव्हे तर या टनेलला त्याच्या वाईडेस्ट असल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद मिळालेली आहे। सध्या मी उभा आहे तो केबल स्टेड ब्रिज, हा देशातला सगळ्यात उंच ब्रिजेसपैकी एक मानला जातो। कारण हा 650 मीटर लांब आहे आणि त्याचबरोबर हा 182 मीटर उंच आहे आणि या सगळ्या मिसिंग लिंक प्रोजेक्टला एकही टोल नसल्या कारणाने तुम्हाला या मिसिंग लिंकवरून अगदी मोफत प्रवास करायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा रस्ता पुढच्या 6 महिन्यासाठी हेवी व्हेहिक्युलर ट्रॅफिकसाठी पूर्णपणे बंद असणार आहे। फक्त लहान म्हणजे स्मॉल व्हेकल्स आणि प्रायव्हेट बसेस या रस्त्यावरून प्रवास करू शकतात। त्याचबरोबर हा रस्ता जवळपास 7,000 करोड रुपयाच्या खर्चाने बनलेला आहे। 2018 साली याच्या कामाची सुरुवात झालेली होती, जी की आज अखेरीस एक रियालिटी म्हणून आपल्या समोर आहे। तुम्ही जर आता मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई प्रवास करणार असाल तर नक्कीच या मिसिंग लिंक, जो की आता खऱ्या अर्थाने मुंबई पुण्यामधला कनेक्टिंग लिंक झालेला आहे, त्याचा आनंद तर घ्याच, परंतु त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वत रांगामधून जात असताना इथले जे ब्रेड टेकिंग व्ह्यूज आहेत तेही पाहायला विसरू नका। मी ऋत्विक भालेकर, मंदार चव्हाण सोबत, खोपोली, मुंबई तक।